भारतात प्रत्येक प्रदेशात नाना प्रकारचे सण साजरे होतात। सण जरी सारखा असला तरी तो साजरा करण्याची शैली मात्र भिन्न असते। आहे तर हा पण दसराच, पण कसा साजरा करतात हेच पाहायला जातोय। आम्ही शिरोळ गावामध्ये आहोत सध्या। इतके दिवस गडावरच्या खूप साऱ्या तोफा वगैरे पाहिल्या आहेत, पण वास्तवात खरं तोफ वाजवताना पाहिली नाही। पण इथे एक असं गाव आहे ना, ज्या ठिकाणी तोफ वाजवतात। आज दसरा आहे तर ॲक्च्युली तोफ वाजवली जाते, सो ते पाहायचे मी चाललो सध्या। प्रचंड गर्दीतून कसा बसा मी तोफेकडे निघालो आणि कशा प्रकारे ते वात लावतात हे पाहत राहिलो। हा आवाज प्रचंड भयावह होता आणि खूपच भारी एक्सपिरियन्स होता। ते गावातल्या भरपूर स्टोरी असतात आणि आता बघूया शिरोळमध्ये काय स्टोरी आहे ते। दसऱ्या निमित्तानं इथे वेगवेगळे खेळ होत आहेत, बघूया ते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या रीती परंपरा येथे अनुभवायला मिळत होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या गावातील गावकऱ्यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे। येथे छत्रपतीची व सोबतच महाराणी ताराराणीची गादी आहे। आता आमची स्वारी जाते दसऱ्याचं खास आकर्षण असलेल्या कवठे एकनला, जे आहे सांगली जिल्ह्यात। बट वेट, तुम्ही जर समजत असाल हे दिवाळीचे फटाके का वाजत आहेत तर थांबा, हे दिवाळीचे नाहीत तर दसऱ्याचे फटाके आहेत। प्रत्येक प्रदेशाचे किती भारी भारी सण असतात। आता मी कवठे एकनला आलोय आणि आताशबाजी सोहळा आहे इथं। म्हणजे ते फटाकडे उडवतात ते बाहेरून विकत आणत नाहीत। आज दसऱ्यानिमित्त खूप सारे फटाकडे उडवले, ते खास पाहण्यासाठी आलोय। अख्खी रात्र येथे फटाकडे उडवले जातात। एकंदरीत जत्रा भरल्यासारखी आहे या ठिकाणी। आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक इथे येतात, हा सोहळा पाहतात। तर मी दाखवतो तुम्हाला, हे पूर्ण रात्र यातच जाणार आहे। आल्याबरोबरच आमचं मस्त जेवण झालं आणि आम्ही आतिषबाजी सोहळा पाहायला बाहेर पडलो। खरं तर हा परिसर माझ्यासाठी नवीन होता। आकाशात तयार होणारी प्रत्येक कलाकृती पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो आणि त्या कलाकृतीत मला येथील लोकांच्या भावना दिसत होत्या। कित्येकदा पाहताना मी हरवलो, लोक किती निर्धास्तपणे तादात्म्य होऊन हे सगळं करत आहेत हे पाहून मी निशब्द झालो। हे फटाके फुटत असताना दोन प्रश्न मनात आले। प्रश्न क्रमांक 1, इतक्या प्रचंड प्रमाणात हे फटाके का वाजत आहेत? आणि प्रश्न क्रमांक 2, हे असे नाना विविध प्रकारचे फटाके कोण तयार करतो? तेव्हा मला एक गोष्ट समजली। या गावातील जागृत देवस्थान म्हणजे सिद्धराज महाराज यांचीच ही पालखी। हे महाराज म्हणजेच कपिल महामुनी दसऱ्याला त्यांच्या बहिणीला भेटण्यात जायचे। वाटेत जात असताना हिंस्र पशूंना हाकलण्यासाठी शोभेच्या दारूची आतिषबाजी करायला सुरुवात केली। आता जवळपास 350 वर्ष लोटले आहेत आणि याचं स्वरूप आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। मग फटाक्याचं काय? येथे जसे आपल्याकडे गणेश मंडळ असतात तसेच येथे दारू बनवणारे मंडळ असतात आणि हे मंडळ शोभेची दारू बनवतात, ज्यांना याचे फॉर्म्युले माहीत असतात आणि हे दारू विकत न आणता स्वतः बनवतात। त्यामुळे हे जे आहेत ते युनिक आहेत। येथे लाकडी शिंगाट, कागदी शिंगाट,
भूचक्र, मोर, फुगडी असे वेगवेगळ्या फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. महाराष्ट्राला आगीचा खेळ दाखवणारे आणि आगीवर प्रेम करणारं गाव म्हणजे कवठेकण. खरंच हे अद्भुत आहे. कुण्या एका वास्तुविशारदाला पहाटे एक कवळे स्वप्न पडले आणि त्यानं असे शिल्पांनी सजवलेलं अद्भुत मंदिर उभं केलं. पाहूयात पुढच्या भागात.